आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन सोनिया होळकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कर्तबगार महिलांचा गुणगौरव सोहळा संपन्न. लासलगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सोनिया होळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने समाजातील विशेष, नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार 2025 सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. दुपारी 4 वाजता वेफको ऑफिस लासलगाव येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी सरपंच योगिता पाटील, पुष्पाताई तरेकर, स्वाती भूप, अमिता ब्रह्मेचा, डॉक्टर उषा बनसोडे, संगीता सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी सोनिया होळकर यांनी आपल्या भाषणातून स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. त्यांनी आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करून दाखवली. अशा तळागाळातील व सर्व घरातील महिलांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते. या उदात्त भावनेतूनच सत्कार समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारमूर्ती महिलांचा परिचय आणि त्यांनी केलेली उत्कृष्ट कामाची माहिती श्रीमती नलिनी शिंदे पाटील यांनी दिली. या कार्यक्रमप्रसंगी अमिता ब्रह्मेचा, प्रतीक्षा दायमा, दीपाली उपाध्ये, अनिता पवार, चंद्रकला गांगुर्डे, भाग्यश्री सोनवणे, वर्षा दायमा, पुष्पाताई दरेकर, स्मिता कुलकर्णी, स्वाती भूप, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच योगिता पाटील यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सत्कारार्थी उषा पवार, सुनीता वर्मा, सीमा दरेकर, ज्योती वागचौरे, प्रमिला सपकाळे, दुर्गा गुंजाळ, अर्चना सोनवणे वागचौरे, विमल कदम, पल्लवी दाभाडे, अश्विनी जाधव, कादरी सिस्टर्स, डॉक्टर श्रीदेवी चांडक, योगिता माळी, नंदा वाघ, सिंधुताई पाल्हाळ, सीमा पाटील, चंद्रकला गांगुर्डे, प्राजक्ता भंडारी, संगीता गरुड, जनाबाई विस्ते, भारती कुमावत, विमलबाई शेजवळ, संगीता शेजवळ अशा एकूण 35 महिलांचा सत्कार करण्यात आला. कांदानगरी न्यूज, लासलगाव. खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिकवून गेले. त्यामुळे कुठलीही गोष्ट कधी आपल्याला अडचणीचा काळ असला तर त्याच्यातनं काहीतरी चांगलं होणार हे लक्षात ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि प्रत्येक महिलांमध्ये कर्तृत्व असतंच, एक काहीतरी गुण असतो चांगला, तो तिला एकदम कधी तर कळत नाही की तो काय गुण आहे आपल्यात. त्यामुळं त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याची आणि सासऱ्याची सुद्धा साथ लागते. त्यामुळे आपण येणाऱ्या पिढ्यामध्ये आपल्याला जेव्हा मुलगा होतो तेव्हा आपण त्यांनाही आपण हे शिकवलं पाहिजे. जर आपणच आपल्या मुलांना महिलांचा सन्मान करायचं शिकवला तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये पण चांगल्या कर्तृत्वान महिला निर्माण होतील आणि त्यांचं सुद्धा कर्तृत्व पूर्ण जगाला दिसायला लागेल. त्यामुळे सर्व महिलांना साथ दिली पाहिजे, पुढाकार केला पाहिजे. हा कार्यक्रम खरं ह्याच्यासाठी आयोजन केलेला की तुमचं काम बघून आणि 4 महिला तयार होतील. आपण नुसतं आता सगळे म्हणतात तुम्ही काम करताय, पण काम करणं हे सुद्धा महत्वाचं नाहीये. काम करणाऱ्याला साथ देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की